हे भगवान अमुक सिद्ध महान तुझ्या भगतीचा माझ्या अपूर्णलो दर्शन दे भगवान हे अमुक शिवा दर्शन दे भगवान मूलस्थान तुमचे आलं के रे गाव थोड गुरु तुमचा गौरी सोमलिंग नाव महासिद्ध मगराया मलकार तेन बाळ तेने बाळाचा तुम्ही केला संभाळ बागे बसवार तिथ गाव पांडे गाव तिथं तर टाकल आशा आतुरलो दर्शन दे भगवान हे अमुक शिदा दर्शन दे भगवान वाशावर घानाचा अमुक शिराचा वरदास्त माझ्या शिरावर थाप मार रे गाड्या ढोलावर अन सुंबरान मांडल सुंबयारान मांडल सुंबरान मांडल सुंबयारान सुंबरान कुणाला सुंबयारान कुणाला सुंबरान कुणाला सुंबयारान पंढरीच्या देवाला माझ्या वास्यावर सुरवती जवाला सुरवती जवाला तांब्या झालं तांब्या झालं देवाला रे बाबा साऱ्या निघण्या काळाला आजनीच्या हरे हार जोड्याला विठ्ठल बिरू भगवानाच्या सिराला देवा धुल सिराला पाटीराच्या देवाला देवा डंग्या सिराला पांडे गाव गावाला या माझे गाव गावाला आणि या अमुक सिद्धाला या अमुक सिद्धाला मंगराया सिद्धाला सिद्धाया देवाला जगारे सिद्धाला आणि गावरी सोमलिंगा सिद्ध महालिंग रायाला सिद्ध महालिंग रायाला बाबाच्या नागाला जंबूच्या रायाला राया
शिरड्याच्या मठाला शिरड्याच्या मठाला तुला कसं विसर तुला कसं विसरू तुला कसं विसरू फारपुरे काळाला पहिल्या सतयुगाला त्या देवगोळ्याला झाला घडला होता मात्र त्या जागेला अरे नेतील परमान भाला भाला त्या देवांची सेवा लागला करायला त्या शिरडोनाच्या मनाला आपल्या गुरुचे त्रासले गाभेरूचे केला गेला शेवा लागलाय चाकरी बिरी करता करायला आणि शेवा चाकरी करत असताना मात्र त्या जागेला ध्यान मेल्या भाला पाला कायचा रात शेवा मला पा करायचा त्या शिरडोनच्या मठाला प्रमाला पाच्या मेंढ्या शिवणगीच्या माला गेला गेला होत्या मात्र त्या जागेला पण मला पण लागलाय मनामध्ये काय विचाराचा कराय त्या जागेला एवढ्या भार या वेळेला एवढ्या भार या काय मला एवढ्या भार या वेळेला एवढ्या भार या काय मला महिने लागल भरायला कृष्ण येता झाली बावरी राधा राधा करी बावरी कृष्ण येता झाली बावरी आणि काय घरनं मात्र त्या जाग्याला विचार मनाचा करायला नाही काय केलं पाहिजे आजच्या पण दिवसाला अरे भेजगुंडीच्या गडीला महाराजा मेंढ्याला कायला अरे मेंढ्या याच्या विटला गडीला पुत्रावरायचा देवाच्या शेवाला मला बाजायाला निश्चित चाललेला निमगली का होता त्या पहिल्या सतीयुगलाने देव भोळवली का तारा झाला देव लागला या म्हणायला अरे खऱ्या सोन
किती भगते आम्हाला पाहिजे माझ्यावर देला याला माहिती बघितली पाहिजे म्हणून देव काना बिराप्पा म्हणजे काशीलिंग बिराप्पा मनाचा विचार लागलाय करायला आणि त्या मावाला बसू त्या जाग्याला या रामपूर गावामध्ये दीपक भाऊ माने हेलिकॉप्टर पैशाचे फॅन आहे यांनी आपल्या ओळखीच्या मंडळासाठी 100 रुपयाची देणगी दिली आपल्या अमुक शहराकडं कमी मलकार शहराकडं मंगळा शहराकडं महाशहराकडं मागणी हे आपल्या भल्या भक्ताला उदंडाचं आयुष्य लाभलं बरोबर आहे आणि प्रकार काय घराला देवला गेला काशीलिंग बिराप्पा मनाचा विचार लागला तरी का आता करायला आणि बोल लागला होता मनामध्ये काय बोलाय त्या जाग्याला अरे खऱ्या सोन्याला कस पाहिजे भावायला अरे किती भक्ती मनापाची माझ्यावर बघितली पाहिजे किती मनापासून भक्ती करतोय किती आमचं करणार आम्हाला पाशेवा करतोय बघितलं पाहिजे आपण म्हणून लागला तरी का देव आता विचार करायला आणि एके दिवशी काय काशीलिंगानं मनाचा विचार करायला परमान मला पण वेतला द्या मेल्याला कद्या झाडा फळा डोशाने दिवस गेला गडोशाला दिवस गडोशाला जायला मला पाहिजे ज्याने आल्या होत्या तरी गटीला आणि कुकरी लागला की का आता मिसळायला त्याला गेला पुढे नाही त्याला जोड थोडा पिवळे आणि काय घडत मात्र त्याला गेला मालापाची परीक्षा देऊ लागला रे का आता गेला मालापाच्या ज्याने आल्या होत्या तटीला त्याला गेला शिवनगीच्या बाबा मला पिजगून तिला मला पाच दिले बाद कुकरी मिसाली पाजणे पाजले पुढं तर मला पाहा लागला वरायला त्याला गेला नावाच्या दोन कुत्र्याने जीव खाऊ मला पण रे का आता वाढायला आणि चक लागला ताकीद रे का आता दियाला मी जातो माझ्या देवाच्या शेवला मी जातो माझ्या गुरुच्या शेवला ध्यान ठेवा मी घ्यावं अरे वडिलाच्या दोन कुत्र्याला ताकीद दिली त्याला याला ताकीद रे का आता त्याला दियाला घरा करणे घेतली आपल्या मला पण हाताला रे वाट लागलाय मला पचालायला देवाच्या शेवला शेवला देवाच्या शेवला देवाच्या शेवला शेवला देवाच्या शेवला
पांडेगाव गावचे हा. आपले कर्देशहर म्हणलं तर हरकत नाही आहे का मालिंगरायाचा मार्ग असतो ना अमुक अमुक शेतात असतो. आहे का ना जेवढी खोडील गोष्ट तेवढी वागा अशा आपल्या गुरुवर्य म्हणलं तर वागव ठरणाऱ्या माऊलीनो कारण आपली देणगी दुसऱ्याला देण्यास सुद्धा काय तर त्यात घ्या बरोबर आहे आहे. का हा. ना अशा आपल्या या लक्ष्मण मामाने चाललेल्या वर्षासाठी 501 रुपयाची देणगी दिल्या दादा आपण 500 नसून 5000 समजून देवाकडे मागणी करतो की अमोक्षदानं तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं भरभरून आयुष्य द्यावं आणि सुखात ठेवावं आणि आमच्या सारख्याला आणि काहीतरी सांगा. आणि आम्हाला अजून काहीतरी मिळेल बरोबर. अरे प्रकारे लागला घराला देवला याला मला पाणाला वडवरी का चालायला मुसळ करायला घरा घेतला त्यांना भरून आणि करणार धरला होता हाताला. वाट लागला रे भाला पाचा याला वाट चालत देवाच्या जवळाला शिरड्यानं मध्याला मला पण पोचला देवला गेला मला पण वाट लागलाय चालायला पण पाठीमागे देऊ लागलाय विचार मनाचा करायला. मला पण माझ्याकडे येतोय पण ह्या जमाला पला त्या जाग्याला. अरे मला पर्या लागला या शेवला आधी तर येवाना मनाला जाणले आलं विचार मनाचा केला नियमाप्रमाणे महापण एवढा झाला मात्र त्याला गेला लावला होता ब्रिका आता मन पिलाने असणारे ते त्यातही जाग्याला. कंडाडीकडा पोटेला झाडू झाला हाताला झाड लोट लागला मला करायला विचार मनाचा केला प्रकार काय घडला त्या पहिल्या सतयोगाला करायला घरा धरला त्याने हाताला आणि देवाच्या समोरच्या बाजूला जाऊन मला पाहुबा करायला. देवाच्या जवळ गेला शिळे फुटावत्राची ताज्या पाण्याचा मात्र द्यायला गेला शेताला मारायचं म्हणून मला पुढे का सरकायला एवढ्या देव करशील लागलाय काय बोलाय तरी त्या जाग्याला. कवटे मोठा गावचे सुरेश दादा बनणे शाहीर त्या आपल्या होळीकर बंधूंनी जोडीच्या शाहिराने त्या चाललेल्या वेळेसाठी 101 रुपयाची देणगी दिली. दादा आपण आपल्या मंडळाच्या वतीनं तुमचे पूर्णपणे आभारी आहोत. आयुष्यात आपल्या मागणी तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं सुख समृद्धी तुमच्या आयुष्यात यावी धन्यवाद. आणि प्रकार काय घडला त्या पहिल्या सतयुगाला मला पला बोलायला ये मला पा सांगतो ऐकाच्या पण दिवसाला. अरे मला प्रसन्न तोरा ऐका तोला अरे निवड बोलवाला पा कुठला लावना सांग मला एवढं म्हणजे मला पा काय लागला म्हणायला. मला पण तेवढं देवाचं बोला ऐकायला सगळे माघारी ब्रिका आता चढायला आणि देवाकडे लागला होता काय आता बोलायला काय लागला म्हणायला मात्र त्या जाग्याला देवा काय लागलाय
काशीलिंगानं त्याला गेला अरे देव मला सांगतो ऐक तुला दैवाचा निवडावला गेला एवढं म्हणल्यावर देव काय बोलतोय त्या सीधा मालिंगरायाला मालिंगरायाला बोलून गेला जवळच्या बाजूलाने कुठला दैवाचा निवड मात्र त्याला गेला अरे मला प्रमाणाला सांगतो ऐक तुला अरे दैवाचा जवाला पानवदान शेजारी बसल्या का झाली मला दैवाचा निवड नगोर मला त्याला गेला मग देवबाबा काशीलिंग बिरप्पा काय लागला रे का आता त्या मला पकडा मागा मात्र त्याला गेला बोला गया मला पण मात्र त्या जाग्याला मला पण देवा काशीलिंग बिरुला लागला होता काय बोलाय त्या जाग्याला देवा काय पाहिजे तुझ्या निवडाला सांगितलं पाहिजे आपल्याला एवढं म्हणजे देव सांगायला लागला महापा हे महापा अरे मी मागला ते देशील का मला निवडाला एवढं म्हणल्यानंतर महापा लागला रे का आता बोलायला ये देवा तुझ्या जीवावर काय पण मी करू शकतो त्या जाग्याला काय पाहिजे तर देवा सांग मला मग देव लागला म्हणायला हे महापा आजच्या दिवसाला माझ्या निवडाला म्हणून करता महापाला काय लागला देव खालबरी काता लावायला वागणेचा घेणार वागणेचा घेणार अनुरमाला देवा अनुरमाला देवा
मला वागणीचा गिल्ला तो देव लागला मागायला देव दर्शन लागलाय वागणीचा गिरणा मागायला पण ह्यो कुठं मिळणार हे माहिती नव्हतं मला पला मात्र त्याला गेला तसंच पांडेगावचे यशवंत मामा पुजारी यांनी आपल्या चाललेल्या ओळीसाठी 101 रुपयाची देणगी दिली आपण आपल्या मंडळाच्या वतीने मामा तुमचं पूर्णपणे आभारी आहोत तसंच अमुक्षदाकडे मागणी तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं सुख समृद्धी लाभावी धन्यवाद आणि काय घडलं मात्र त्या जाग्याला मला पला माहिती नव्हतं रे का आता कुठं मिळणार वागणीचा गिरणा म्हणून मला पा काय लागलाय बोलाय मनामध्ये त्या जाग्याला जगात हवे आई आणि बाप दोघे जण मौलीनो जगाच्या पाठीवर कोणी नसलं तर चालेल पण आईने बापा पाहिजे कारण हा सर्व सारा गणगोतावला जानदेवाला यष्ट मैत्र मायेचा बाजार होय म्हण आहे पूर्वीचे असतील शेत तर जमतील भूत आहे का नाही पण निस्वार्थीपणे प्रेम करणारा माया करणारा आहे बापा काही जगात हवे आई आणि बाप दोघे जण ज्याला आहे बाप तो या जगी भाग्यवान ज्याला आहे बाप तो या जगी ज्याला आहे बाप तो या जगी भाग्यवान आई बाबाच्या सेवेची लागणी आवड काशी फिरवाया त्याने केली आटावड रावण बाप अंदाई बापाला काशी फिरवायसाठी कावड केली आणि कावडीत घालून काशी तीर्थाला निघाला बरोबर आहे जाताना आई बापाला ताण लागली पाण्या नाही गेला आणि दशरथच्या हातून गेला आहे का नाही म्हणून आई बापाच्या सेवेत प्राण दिला श्रावणानं ज्याला आई बाप तो या जगी भाग्यवान ज्याला आई बाप तो या जगी भाग्यवान आई बाप तो या जगी भाग्यवान आई बाप तो या जगी भाग्यवान आई बापाच्या घराला लावलं वडोर पत्नीला पुंडली कान घेतली कांद्यावर काय म्हणताय ऐका काशीला जाताना या भक्त पुंडलिकानं काय केलं बायकोला खांद्यावर घेतली पत्नीला हा काय केलं खांद्यावर घेतली खांद्यावर घेतली आणि जन्म देणाऱ्या आई बापाला गळ्याला दोर बांधलं आणि वळत निघाली होय आहे का नाही हे कसं म्हणायचं पडलं आहे का नाही हा कारण हा जन्मला त्या आई बापाला गळ्याला दोर बांधून नेत असताना पण ज्यावेळी खरी किंमत आई बापाची पुंडलिकाला कळाली त्यावेळी साक्षात देव भेटायला आहे का नाही होय त्या पुंडलिकाला साक्षात भेटायला आला त्यावेळी माझ्या आई बापाची सेवा करून मग तुला भेटतो म्हणून वेट टाकली आणि वेट उभा राहिला त्यावेळी हात हातेवर आणि देव विटेवर 28 युग झाली माऊलीनो अजून पुंडलिकाची सेवा संपली नाही आणि देव विटेवर खाली उतरणार बरोबर आहे पंढरपुरात अजून तिथंच उभा काय म्हणलं पाहुण त्याची भक्ती आले भेटाया भगवान ज्याला आई बाप तो या जगी भाग्यवान ज्याला आई बाप तो या जगी भाग्यवान आई बाप तो या जगी भाग्यवान ज्याला आई बाप तो या जगी भाग्यवान वासे गावी नांदतो अवघड खान उंचव माट्याला माझ्या देवाचीच ठाण आई बापाच कवन केलं शिवाच्या
मध्ये दिसली माझी माया. माझ्या वाट्याला सोडल्या नाही. माझा बाळाबास, माझा महाबास. वयाच्या शेवाला वागायचा गिन्हार. निर्मला पण मनाचा विचार करायला आणि असणाऱ्या बिर्द आपलं मात्र त्या जाग्याला. त्या पांडेगावमध्ये अमुक सिद्ध ओवेकार मंडळ निर्माण झालं. होय. कशामुळं त्या देवामुळं आहे का नाही? कारण माऊलीला देवाची भक्ती देवाची संस्कृती आपण जपली तर पुढल्या पिढीला चालणार. ढोल प्यायचा म्हणजे काय आणि सोमवाराला मानलं नाही. बरोबर आहे का नाही? पण अलीकडे कसं झालं निघाला परत गाण्याला म्हणलं की हा त्यानं काय चांगलं कुणाचं केलं हे मागे गाणं म्हणून पुन्हा चांगलं झालं हे माग. निघाला पोरगा बालकाला गाणं म्हणून पुन्हा चांगलं झालं हे माग. होय, बरोबर. प्रत्येक आईनं प्रत्येक बाण जर असं केलं आपल्या मुलाला तटवला तर हे कळत का हो? भाड्याला नाही लागतात होय. है की नाही? पण त्या पांडेगावचं वैशिष्ट्य म्हणजे रोज अमुक्षणाची पालखी बाहेर असते. पालखी संघ भक्तजन सुद्धा असतात. त्यामुळे ह्या गावापुरतं सांगावं लागत नाही है का नाही? बरोबर आहे. त्या गावामध्ये अमुक्षित ओवेकार मंडळ या ओवेकार बंधूंनी आपल्या ओवेकार मंडळासाठी 120 रुपये देणगी दिली. दादा आपण आपल्या मंडळाच्या वतीने तुमचे पूर्णपणे आभारी आहोत. अमुक्षितानं असेच तुमची कला गगनाला भिडवत राहावं हीच इच्छा. धन्यवाद. प्रकार काय घडला त्या पहिल्या सत्ययुगाला चालायला भिज लावलं त्यानं सांगू सांदेला त्या जाग्याला. बिरड लावलं सांगू सांद्याला चरवी धरली मला पान हाताला आणि ओम मला मात्र त्या जाग्याला. वाट लागलाय चालायला पण जाते वाटला देवानं काय विचार मनाचा केला त्या जाग्याला. प्रकार काय घडला त्या पहिल्या सत्ययुगाला. देवाच्या पाया पडावं देवाचं दर्शन घेऊन देवा करी शीताला मात्र तर त्या जाग्याला. बोलायला लागला देव मला पण देवाचा दोन्ही हात जोडायला दर्शन लागला हियाला आणि दर्शन घेऊन देवाचं मात्र त्या जाग्याला. देवा म्हणला जात्या कामाला यश दे मला त्या
मध्याने वेळला शिरडूनचा मध्य त्या जाग्याला सोडला होता रिका आता त्या मला पणाने मनाचा विचार मध्ये वाटला गेल्यानंतर मला पकायला लागलाय बोलायला तो मला बजावून कुठं पोचला मात्र त्या जाग्याला मला पणाला होता रिका आता बोलायला जाता जाता मात्र त्या जाग्याला जाऊन पोचला त्या सुटी गावाला गावात जायचं असताना काय प्रकार घडला त्या पहिल्या सतीयुगाला मला लागला आता बोलायला निघालो माझ्या देवाची सेवा करण्याला पण परत पाठीमागे येतोय केव्हा माहिती नाही आता आपल्याला नद्यानेच्या वेळेला रे वेळेला, नद्यानेच्या वेळेला, स्वती बड्या गावाला रे गावाला, उजाडाया बड्या उजाडाया बड्याला, बड्याला, उजाडाया बड्याला, नद्यानेच्या वेळेला रे वेळेला, असं गोड काय घडला मात्र त्या जाग्याला मला पवन लागलाय चालायला जाता जाता गावात मध्ये त्या जाग्याला त्यासाठी गावाला मला पहा गेला त्या जाग्याला मध्यनीच्या वेळेला मध्यनीच्या मुलाला आणि गावावर उजाडा लागलाय शिवा तिथं पडायला जसं मला पण गावात प्रवेश केला तसं त्या सोटी गावाला आणि मध्यानेच्या वेळेला उजाडा लागला ब्रिका आता पडायला पण त्या गावाच्या मधाला एक देऊळ त्या जाग्याला त्याचा असणाऱ्या गावाला गावचा धनी सोटी शिदराया आणि तो शिदरायाला कोड पडलं मात्र त्या जाग्याला आपल्या गावाला आणि असा उजाडा लागलाय पडायला आणि मध्यरात्रीला एवढा कोण आलाय मात्र त्या जाग्याला बघितल्या पाहिजे बघता बघता गावाचं गाव त्या जाग्याला जमा गोलावरी का आता जागा तिथं हुयाला लागलं होतं देवळाच्या भोवतीनं त्या जाग्याला त्या गावाच्या मधाला मात्र त्या जाग्याला फिकर आता घडायला लेकरा नया पायीला रमालीला रमालीला बोलायला या लागेल पुण्या बाबा गावाला जागा पुण्या बाबा काय म्हणतो मात्र त्या जाग्याला गावचा कुण्या शिवताने काय नावाचा तो पुजारी सांगशील का मला त्या जाग्याला तसंच देव म्हणलं की भक्तजन जमा आहे का ना तसंच त्या आलेल्या गुंडेवाडी गावचे विठ्ठल गल्ले ओविकार मंडळ गुंडेवाडी या ओविकार मंडळाचे साहेब त्याने आपल्या ओविकार मंडळाची छोटीशी कला पाहून चाललेल्या महालिंगरायाच्या कथेसाठी 101 रुपयाची देणगी दिली आपण आपल्या मंडळाच्या वतीनं त्यांचे पूर्णपणे आभार आहोत तसंच अमुक्षताला विठ्ठल देवाला मागणी त्यांचा संघ असाच जग दुनियेमध्ये गरजत राहावा हीच विनंती धन्यवाद
काय घडलं मात्र त्याचा गेला सिद्ध महापाला लागलाय मी का आता विचारायला विचारल्यानंतर महापा काय लागलाय बोलाय त्या जाग्याला तो मला लागला विठला म्हणायला नाव गाव लागला सांगायला नाम सगळा घाम होलत होते चिरात शेगले मारत माझे राजा मात्र त्या जाग्याला म्हणतात मला म्हणू लागला मी का आता बोलायला आणि बोलत असताना मात्र त्या जाग्याला त्या शिरडोनाच्या बाबा म्हणाला गुरु माझा त्या गुरुच्या शेवला वागणीचा घेणं माझ्या देवाला पाहिज्यावर झाली निर्मळ माझ्या देवाला म्हणून चाललोय मी आणायला मात्र त्या जाग्याला कुठं गावाला मला सांगशीला का म्हणल्या बरोबर शेदराया मात्र त्या जाग्याला काय लागला मला पला मी का आता बोलायला मालिक रायाला काय म्हणतो मात्र त्या हे मला जाग्याला पाहिलं लागलं का खुल लागलं तुला म्हणल्यानंतर मला पण मात्र त्या जाग्याला बोलायला लागला या लागला सांगायला लागला या लागला ऐक माझ्या मला पाया मामा ऐक माझ्या मला पाया मामा हे सिद्ध महापवार लागला मी का चालायला निघून गेला होता तुमच्या मी का आता जाग्याला जाऊन पोचला त्या वालाते गावाला वालते भीमराया त्या भीमरायाच्या रालाला दिला गेला निघून सिद्ध माझा महापा जायला आणि गेल्यानंतर त्या देवाच्या रवळाला त्या जाग्याला देवाच्या जवळ गेला रे काय म्हणतो मात्र दिला गेला देवाला नमस्कार मी का आता त्या करायला आणि तो देव लागला तो काय बोलाय तर त्या महापाला नाव गाव लागला महापाला विचारायला त्या महाराजानं विचारला खान कोणा सांगितले हे महारापा का आलाय या वायू भक्ताकडून 1001 रुपये गेलेले मला पण सांगायला आणि सांगितल्यानंतर फोडल्या पण आता बाजूला तसंच पांढरगाव गावचे आनंदा पुजारी दादा याने आपल्या होळकर मंडळासाठी 101 रुपयाची देणगी दिली दादा आपण आपल्या मंडळाच्या वतीनं तुमचे पूर्णपणे आभारी आहोत तसंच अमुक शिरानं त्या सर्व देवाने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं सुख समृद्धी तुमच्या आयुष्यात नांदावी ही विनंती धन्यवाद धन्यवाद प्रकार काय घडला त्या पहिल्याच देवाला हे भीमराया देव लागला मी का आता खानकुणाचा विचारायला आणि विचारल्यानंतर महारायानं त्याला गेला तुम्हाला लागला या म्हणायला काय सांगायचं तुम्हाला माझा गुरु शिरडोनच्या मठाला वागणीचं दूध लागलं मागायला म्हणून आलो मी का आता हिला कुठं मिळेल मला सांगशीला का म्हणल्यानंतर तो असणारा मठाला देव लागलाय काय बोलायला काय लागला म्हणायला मात्र द्यायला गेला हे सिद्ध महापा सांगतो ऐकून घ्या आजच्या पण दिवसाला लागला होता काय बोलायला बोलायला बघायला गेला सांगायला बघायला गेला एवढ्या वारा बघा वेळेला वागणीचं बघा
बापाची सेवा आपण केली पाहिजे, केली पाहिजे. आहे का नाही? पण अलीकडल्या काळात कसं झालं, आई बापाला जिवंतपणे त्रास द्यायचा, होय. मारहाण करायची, शिवीगाळ करायची, हा. आणि तेच आई बाप शेवटच्या क्षणी त्या आई बापाला वेगवेगळं करत कुठं जाग्यावर, जाग्यावर. आहे का नाही? माऊलीनो, अलीकडल्या दुनिया वेगळी चालली, कारण आई बापाला शिळी भाकर तुकडा घालायचा आणि एक चांगलं पुत्र पाळायचं एक आणि त्याला गाडीत घेऊन फिरवायचं. पोरगं. त्याला गाडीत घालायचं. शॅम्पू कितीचा 250, आहे का नाही? त्याला मी पेढीगिरी कितीची 150. माऊलीनो, किती त्याला तरतरच खायला घाला, जात लाडात का असना, चावलेश्वर. पण आई बापाची सेवा मनापासून करा, जात आशीर्वाद दिल्याशिवाय मला, बरोबर आहे का नाही? माऊलीनो, कडू आहे पण सत्य आहे दादा. अनाथ आश्रमात मुलं पाहायला मिळतात गरीबाची, आणि वृद्धाश्रमात आई बाप बघायला मिळतात श्रीमंतांची. सत्य आहे. कारण कुठल्याही जा, वृद्धाश्रमात जावा आणि त्यांना विचारावं तुमचे मुलं काय करतात. कुणाचं उत्तर येईल माझा मुलगा वकील, कुणाचं उत्तर येईल माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, आहे का नाही? पण कुठल्या भादराचं आई बापाचं असा ठेव देणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे, काय आहे का नाही? कारण शेतकऱ्याचे आई बाप कधी तुम्हाला कुठल्या वृद्धाश्रमात बघायला मिळणार, आहे का नाही? शेतकऱ्याचा आई बाप बघायला मिळणार नाही. म्हणून हातात आई बापाची मनापासून सेवा करणारा शेतकरी असतो, बरोबर आहे. आणि नोकरदार ते नोकरदार पाहुणा आलं म्हणलं, समजा दोघं पाहुणं घालून आले, होय. मग त्या नोकरदाराची चहा करायला सांगायची पद्धत कशी असते माहिती आहे का? बाहेरच उभारतो खिडकीतनं, दोन कटिंग. एवढं म्हणलं की तिकडे करते, काय सांगायला लागलं समजते. पण कुठल्या शेतकऱ्याच्या खाल्ला जावा दादा, तो शेतकरी दाबा सांगतो, अगं ऐकलंस का, स्पेशल 2 कड दुधाचा म्हशीच्या. पाहुणा आले, आहे का नाही? मग ते आई बाप काय म्हणतात माहिती आहे, तुला पाहुणा डोळे झाकले रे बाळा, तुले नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुले नाही पाणी पाजले. आपले मिरज गावचे त्या भागात कार्यक्रम आला पोहोचला की मिरजेपासून खालचा कार्यक्रम आला की हाय, कारण आवड असली की सवड निघते, नक्की मिळते. आहे का नाही? पण आवड पाहिजे, नादांतर्गत जपला पाहिजे, आणि तो आपल्या भावानं जपलाय. कारण त्यांचे वडील चंद्रकांत मामा बंडगर रामायणला कोणी कुणाला हात दिला नव्हता वागा, बरोबर आहे. पण दैवाचा फेरा कोणाला चुकला का, जसं आलं तसं जावा बोला, आहे का नाही? अशा आपल्या संतोष भाऊ, आम्ही महाराज म्हणतो त्यांना, या महाराजांनी आपल्या ओळीकर मंडळासाठी 500 रुपयाची देणगी दिली. दादा आपण आपल्या मंडळाच्या वतीनं आपल्या महाराजांचे पूर्णपणे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. आणि 500 रुपये ह्यासाठी असतं कायम की आम्ही जी गातोय बापाची कवण ती त्यांना आवडते, कारण माया ह्याला म्हणतात, आहे का नाही? आईचं कवण राहिलं, कारण आईचं काय थोड आहे तिथं विशेष नाही माऊलीनो, देवाधिका जाणला म्हणले आईसारखं दैवत नाही. पण कारण 9 महिने 9 दिवस 9 घटका आपल्या उदरात वजन वाढवणारी ती माऊली असते. तिचं उपकार जगाल्या पाठी कुठे गेलं तर भेटणार नाही. पण जेवढं काय आईचं तेवढंच बापाचं आहे, एवढा उपकार आईचं एवढंच बापाचं आहे. एवढं आई आपल्यासाठी करते, त्याच्या पलीकडे जाऊन बाप करतो का बाप कुठे कमी पडतो? नाही. नाही, आहे का नाही? अलीकडल्या काळात बाप कुठे तर कमी पडायला लागला.
कारण काय मुलाचं आणि बापाचं नातं चंद्र आणि सूर्यासारखं. बरोबर आहे. बाप घरात आला म्हणलं की मुलगा घराच्या आणि बाहेर, मुलगा घरात आला म्हणलं की बाप घराच्या बाहेर. का बाप मारहाण करतो, होय, बाप वाईट. बाप येते धावतो. हा. हे का करतो बाप माऊलीनो? कारण बाप राखा ठेवण्यासाठी करतो. का माझा मुलगा वाईट वळणारा लागायला नको यासाठी याच्या मागला उद्देश देत असतो माऊलीनो. पण तो जाणून आपण घेतला पाहिजे, हाय का ना? आणि मुलाचा आणि बापाचं नाव चंद्र सूर्यासारखं. म्हणजे चंद्र सूर्याचं उदाहरण का? चंद्र बारका आणि सूर्य मोठा. होय, चंद्र म्हणतो सूर्याला, दादा माझं लगीन कर. अरे हो की मोठा, लग्नाला का भेटतो? सूर्य म्हणतो चंद्राला, आहे का नाही? आणि दादा माझं लगीन कर. सूर्य म्हणतो चंद्राला, भेटतोच का? हो की मोठा. बरोबर आहे. पूर्वेला तिकडे चंद्र मोठा होतो पूर्वेला आणि मावळेला सूर्य मावळ. होय. काय झालं? आणि थोडक्यात सांगण्यासारखा बाप नसतो. पण सांगायचं झालं तर बाप कसा असतो माहिती आहे? बाप स्वाभिमानी बाणा, होय. बाप कनकर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. स्वाभिमानी बाणा, बाप कनकर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याचे पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेपात हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागे तो जाणून झोपते खुशाल. बाप घराचा उपाया, आई कलस त्यावर, जेव्हा खात तो पाया तेव्हा कोसळ ते घर. म्हणून कविता केली आणि बापाला उपमा कशाची दिली? घराच्या पायाची. आहे का नाही? कारण पाया घर असला तर घर पडायची भीती नाही. म्हणून दोघांची भांडण लागली तर समर्थाला म्हणतो दार जा, तुझ्या बापाला घेऊन ये जा. तुझ्या बापाची इमेज. बाप कष्टाचा का भारी, ऊस माळ्यात तोडतोय, भाकर पोराला देऊन कांड ऊसाच चाकतोया. मुले आणि खावे सफाटलेल सोय दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या भोगराला सदा ठिकाण जोडलेल. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप दुकानी जायचा, उदार पाहणार कापड मुलांना नायचा. जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रात फिरायचा, आपल्या सुखाची चिंता सदा मने तो धरायचा. तुला पेटत नवती, तुला पेटत नवती, दिन दिवस त्या घराला पहिली बरं पायी बाप गावात फिरला. हे काम फक्त आणि फक्त आपला बाप करू शकतो. बाप आहे का नाही? दुसरं कोणाचं कामच नाही. आणि बघायला गेलं माऊलीनो तर बापाचा जीव जास्त मुलापेक्षा कोणावर? मुलगीवर असतो. आपल्या मुलगीवर असतो. कुठल्याही घरात जावं परीक्षा करा माऊलीनो, आईचा जीव मुलावर असतो, होय. पण बापचा जीव आपल्या मुलगीवर असतो. मुलगीवर असतो. म्हणून बासाठी मुलीसाठी बाप काय म्हणतो माहिती आहे? बाप मनात झुरायचा, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करील धाग्या दोऱ्या होत्या पायी, शेत मायाला विकील. अहो मुलगीचा बाप हुंडा देताना नाही मिळाला, परीला जाई जाताना वाघ कोमेजून गेला. दुःख बापाचं बघायचं असलं माऊलीनो तर एकाच वेळी बघायचं आपल्या मुलीच्या लग्नात, होय. आहे का नाही? कारण आईचं दुःख जगाला दिसतं, आई रडून मोकळी होती. पण बाप रडणारा किंवा बापाचं दुःख कधी कोणाला दिसलं का? नाही दिसलं. बापाचं दुःख असतं माऊलीनो, पण कधी सर्व सारी जेवले म्हणलं
की पांघरून अंगावर आणि उस्ती ओली करणार बाप असतो. हॅलो स्वतःच दुःख कधी कुणाला दाखवत नाही. पण हमसून रडणारा बाप बघायचा असला तर एकाच वेळी आपल्या लेकीच्या लग्नात त्यावेळी देवघरच्या अक्षिदा मुलीच्या डोळ्यावर पडतात. त्यावेळी निरोप देणारा मुलीला बाप हमसून रडतो आणि काय म्हणतो माहिती रत्नासारखी जतन केली म्हणे माझी परक्याची झाली, म्हणे माझी परक्याची झाली. म्हणे माझी परक्याची झाली. तिचा संभार केला तिच्या साठी सारा देहाची भरविला. जलवलं द्यायचा हाताचा पानाने तर आता देवा रात्रीचा ध्यान करायचा. हाडाचं कार्य रक्ताचं पाणी करायचं. मुलगीला वाढवायचं पण ते मुलगी शेवटपर्यंत राहते का हो? नाही आहे का नाही? ज्याची होती त्याने म्हणे माझी परक्याची झाली, म्हणे माझी परक्याची झाली. असणारा श्रमाला पमात्री त्याचा गेला. हे लागलं होतं मी का आता बोलायला मी जाणार आता त्या माझ्या गुरुच्या सेवेला त्याला गेला. अरे वागण्याचा गुन्हा पाहिजे माझ्या गुरुला. चालू आणायला कुठं गावाला मला त्या व्यवहारते भीमराया बोलतो या आश्रमा भीमरायाला. काय लागलं होतं मी का आता महापला बोलायला महापला बोल घेतला ऐकून मात्र त्या जाग्याला बोला ऐकलं त्या मला पान मला पा म्हणतो कुठं गावाला मला एवढं म्हणल्यावर किंवा ते भीमराया मात्र त्या जाग्याला. काय लागला मी का आता महापला सांगाय त्या जाग्याला मला पाला लागला या म्हणायला ये मला प्रसंग तो ऐका तुला. ये बाबा जर वागण्याचा धूम पाहिजे असं तुला त्याला याला. सांगतो ऐकाच्या पण दिवसाला म्हणू लागलाय रे का आता बोलायला रे काय लागलाय पत्ता मी कधी याला याला बघायला गेला सांगायला बघायला गेला. माझ्या बघा माझ्या बघा काळ्या सळीनं बघा काळ्या सळीनं बघा डोंगराला मी विहाय बघा राया. सेवक दिसू लागला
तिथं एक दिव्या रायाला मुकरवाडी वेला नाव द्या ती देवी जाग दुम तुला रे सांगल त्या जाग्याला एवढंच म्हणल्यानंतर महापा वाट लागला होता बेकाता चालायला आणि जाता बरं जाताना त्या जाग्याला तेच दिव्य मला पा सांगणार तुला त्या मला पान बोला ऐकून विठला घेतलं त्या जाग्याला घेतल्यानंतर माझ्या महापाना काय प्रकार केला होता मात्र तर त्या जाग्याला तसंच त्या पांडेराव गावचे जुने ड्रायव्हर निवृत्त पुजारी दादा त्याने आपल्या होळकर मंडळासाठी चाललेल्या महालिंगरायाच्या गाण्याला 101 रुपयाची देणगी दिल्या दादा आपण आपल्या मंडळाच्या वतीनं तुमचे पूर्णपणे आभारी आहोत तुमची कला तुमचं धाडस असंच त्या अमुक्षदानं वाढवत राहावं हीच इच्छा धन्यवाद प्रकार काय घडला त्या पहिल्याचा देवगाला मला पण ऐकून बेकाता घ्यायला आणि घेतल्यानंतर महापा मात्र त्या जाग्याला तो भाला लागला या म्हणायला बोलाय कोणा त्याच भाला पान घेतलं आणि असणारा भाला पात्याला गेला लागला बेकाता चालायला आणि जाता बरं जाताना मला पण तर त्या जाग्याला बोलाया चालला मला पवार लागला रे का आता चालायला आणि जाता बरं जाताना मात्र त्या जाग्याला गाडी घात
घातला मांडवर अरे घातला मांडवर मोठी केली आरास मोठी केली आरास आलो तुझ्या या सेवला आलो तुझ्या सेवला गुण तुझ या गायला गुण तुझ गायला नानी नागवाला म्हणा तुझ म्हणा अरे साडी चोळी आणला मग जीवाची राणी म्हणा आयु रामा रामा लपड्यात पडलोय ना आयु रामा रामा लपड्यात पडलोय ओ देवाच्या नावानं पाया घ्याच्या तो माझ्या मरणाला कमी सुटल्या गाड्या कमी सुटल्या गाड्या देवाला बापा त्या दिव्याच्या रावळा दिव्याच्या बगारावळाला दिव्याच्या बगारावळाला चमकरावा देवीचं दर्शन घेत देवी होती नीले गगन पे चले धरती को प्यार मिले नीले गगन पे चले धरती को प्यार मिले बोलायला लागला सांगायला लागला माझ्या बाजूला दिल लागली बोलायला या बाबा गावाचा या बाबा शिवाचा ठाव तुझ्या गावावर ठाव तुझा बाबा सांगावा मला बाबा सांगावा काय प्रकार लागला घडायला देवायला देवीच्या गावाला मला पाणी गुडवे काशवा तिथं जायला दोन्ही हात जोडायला दोन्ही गुडकं जोडायला दर्शन लागलंय मला पागी याला अरे दोन हात जोडल्या त्या मोठवा देवीला त्या देवीचं मला पान दर्शन घेतलं देवी महापाला म्हणते अरे कोण्या गावाचा रे कोण्या तो शिवचा त्याचा याला हे काय नावाचा काय गावाचा सांगशील का मला तुझं नाव गाव ठिकाणा मात्र त्याला गेला आणि कुठल्या देवाचा रे पुजारी तू सांग मला ती देवी बोलते मला पाला मला
बोलतो देवीला आई काय सांगायचं तुला नाम तुला पल्ल्याचा नाम शिर्ड्याला नाम फुलाचा ते त्याचा गेला खानपूर लागलाय मला पब्रिका आता सांगायला नाही सांगते ब्रिका आता जाग्याला मला पाकाय लागला या मला पाच गाव लागला बिका सांगायला नऊ लागला बिका आता सांगायला नाही सांगितल्यानंतर मला पण मात्र त्या जाग्याला आपल्या वडील मंडळाचे कट्टर फॅन असल्याने देशेंगावचे रामभाऊ वावरे मेंढीचा मेलका आणि नागडपड्या मेंढीचा त्या डबड्या मेंढीच्या जीवावर उदरनिर्वाह करत आपल्या भावानं चांगल्या भविष्यासाठी 101 रुपयाची देणगी दिली दादा त्याच्या असणाऱ्या त्या छंद असणारा नाद डपड्या मेंढीचा शेवटपर्यंत जावावा आणि त्याला उदंड आयुष्य सुख समृद्धी लाभावी हीच विनंती धन्यवाद धन्यवाद प्रकार काय घडला त्या पहिल्या सदयोगाला टीव्ही लागल्या महापाला बिका आता विचारायला नावगाव विचारल्यानंतर महापा काय लागलाय सांगायच्या जाग्याला बोलायाला लागेला सांगायाला लागेला बोलायाला लागेला सांगायला टीव्ही लागल्या एका विचारायला विचारल्यानंतर मला पला नावगाव तिला सांगायला नाही सांगितल्यानंतर मला पला लागली होती बोलायला बाबाला सांगायला वगैरे आपल्याला तुम्हाला पावित्रा लागला म्हणायला काय सांगायचं आहे तुला माझ्या गुरुन या गाड्या त्याला गेला हे वागणीचा गिंगा माझा गुरु लागलाय ब्रेका आता मागायला आणि तिची इच्छा पूर्ण करण्याचं काम माझं मात्र आई त्या जाग्याला वागणीचा गिंगा माझ्या गुरुच्या निवडाला गुरु माझा लागला या मागायला काय करू आहे कळना मला पण कुठं तुम वागण्याचा लागला त्याला गेला एवढ्याच म्हणल्यानंतर आई लागली ब्रेका आता सांगायला बघा काकाशी तुला सांगतो ऐकाच्या दिवसाला चला पांडेगाव गावाला जाऊ माझ्या मग शेजाला पाहू चला पांडेगाव माझ्या मग शेजाला पाहू चला पांडेगाव गावाला जाऊ शेजाला पाहू चला पांडेगाव गावाला जाऊ याला मग शेजाला आले केरे गाव तिथं नांदा तो या तो देव मला सांगा आले केरे गाव तिथं नांदा तो या तो देव चला पांडेगाव गावाला जाऊ माझ्या शेजाला पाहू चला पांडेगाव गावाला जाऊ माझ्या शेजाला पांडेगाव गावाला
मुक्षदाला भाऊ चला पांडेगाव गावाला जाऊ याला मुक्षदाला त्याला पांडेगाव गावाला जाऊ त्याला काय घडलं मात्र त्या जाग्याला दागदू माता कसा सांगायला त्यो म्हाला लागला या म्हणायला त्या मुकरवा देवीला काय सांगायचं आहे तुला माझ्या देवाला वागण्याचा गेला पाहिजे निवडाला एवढंच म्हणल्यानंतर काकाजी तुला भावा म्हणू लागले ब्रिका आता सांगायला आणि बहिणीचं नातं त्याला आता मानायला जसं मला पण बोल्या सांगितलं ती देवी लागली या म्हणायला हे म्हणा बा सांगतो आई तुला त्या जाग्याला काय सांगायची सुरुवात केली होती मात्र त्या जाग्याला काळ्या सैन या डोंगराला बाबा काळ्या सैन काय काळ्या सैन या डोंगराला बाबा काळ्या सैन काय काळ्या सैन या डोंगराला बाबा काळ्या सैन काय काळ्या या दिवसाला बाबा काळ्या याच्या काय कशी रागी होती बोलाय त्या जाग्याला मला पासानं तो बाला एका तुला त्या काळाच्या दिवसाला काय झाले तर लहानतान्या बाळाने त्या जाग्याला लहानतान्या बाळाने त्या माळाला रिकाचा डाऊ मंडळाला रिका असायला पुढे ढोरतीची माळाला मात्र त्या जाग्याला लहानतान्या रे बाबा मुलाने बुरा सोडले आले खेळा लागले आले खेळायला खेळ त्याला जाग्याला त्या जाग्याला हे खेळ लागले का लहानतानी बाळाचा ते खेळायला खेळत असताना एवढ्या व्यवस्थित मला पात्या जाग्याला तो मला लागला या गायला लहानताने बाळा खेळता फुलानं लागल्याने म्हणायला त्या जाग्याला लागली होती विका आता बोलायला नाही पहिल्या सती विका आता युगाला देशी गावचे आपले वैद बंद केले हो ग वडी वडी आपले देशी गावचे जेवण जोडीदार संतोष दादा वावरे नाद वाघाला द्राक्ष बागेत अशा या वाघानं चाललेल्या वर्षात 101 रुपये देणगी दिली. दादा आपण आपल्या मनाने तुमचं पूर्णपणे आभारी आहोत. तुमचा कर्त्याला नाद द्राक्ष बागेचा कडेपर्यंत जावा आणि त्या भरपूर असं यश तुम्हाला मिळावं अशा मागणी आमुष्याकडे करतो. धन्यवाद.
प्रकार काय घडला त्या पहिल्या सदेवगाला हे नंदनी बाळा लागल्यात गुरु ठोर तिने काता सोडायला आणि सोडल्यानंतर मात्र त्या जाग्याला बोला गायाला लागेल वर. बघाया अरे सिद्धर माझा मला पवन बघा मला पहा. सिद्धर माझा मला पवन बघा मला घेतला ऐकून वर. राहुल दिले सुमून वर. उगवला तारा किती झाला गरजा शिवाजीला. उगवला तारा किती झाला गरजा शिवाजीला. माझ्या वाट्याला सोडल्याच्या जाग्याला. अरे तुम्ही आज बोलत मला पाहायचं. माझ्या बापा, माझ्या मामा. माझ्या गाण्याला मार्गाला लागला. माझ्या प्रकार लागला घडायला दिला गेला. पहिल्या सतीयुगाला महाराप्पा लागला होता बेकाता बोलायच्या जाग्याला ज्या जागीची गाडी चाळी पडल्या जर कुणाला गावली असेल तर इथं आणून द्या. प्रकार काय घडला त्या पहिल्या सदेवगाला. महाराप्पाला लागलाय बेकाता बोलायला आणि ती लहानपणी बाळ लागली होती काय सांगाय शिवा त्या जाग्याला तसंच पांडेगाव गावचे आपले लक्ष्मण मामा होय आहे का नाही? गुरु गाण्याचा माऊली. अत्यंत सागर हा आमचे गुरु माऊली खुर्च्या तेवढ्या गोष्टी तिथे मिळतात. होय मिळते आणि विचारावया आणि सांगायला सुरुवात केली की काही म्हणायचं लटकत नाही जरा आठवण आली. आणि एकदा पट्टा चालू केला एक रात्रभर पुढे तास 2 तास 3 तास झालेला कळत नाही. कारण म्हण आहे नव्याचा जेवढा उकरला उकरल तेवढी केसच बाहेर पडतात आहे का नाही? काय दुसरं काय मिळते? हा नव्याचा उकरला किती जरी उकरला केसाशिवाय काय बाहेर येणार आहे का? तसं जेवढं उकरल तेवढं निघतं आहे का नाही? असे आमचे लक्ष्मण मामा यांनी आपल्या ओळखर मंडळासाठी परत एकदा 501 रुपयाची देणगी दिली होय. आपल्या गुरु माऊलीचा आमच्या ओळखर मंडळाच्या वतीनं त्यांचे पूर्णपणे आभार मानतो आणि त्याला उदंड आयुष्य लाभावं अशी मागणी करतो. धन्यवाद. प्रकार काय घडला त्या पहिल्या सदैव